आता पुढची बातमी बघूयात। स्मार्ट मीटर विरोधात राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत। स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलं येत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत। बघूयात। सरकारनं बसवलेलं नव्या स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या तक्रारी या दिवसेंदिवस वाढत आहेत। बदलापुरात याच कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन जाब विचारला। जुने मीटर हटवून नवं स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय सरकारनं घेतला, मात्र लोकांचा संताप महावितरणच्या अधिकाऱ्यांवर निघतोय। दर महिन्याला बिल वाढत चाललंय। जे मागच्या वर्षी 1,500 रुपये येत होतं, आज ते 10,000 रुपये बिलच्या वर यायला लागले। अचानक लाईट काय करतात, माणसाने कामाला जायचं त्यांच्या ऑफिसच्या चक्र मारत 2 दिवस बिल आले म्हणून अगोदर इथे येऊन गेले माझे मिसेस, फक्त नंबर लिहून गेले, तुम्ही जा म्हटले। परत शनिवारी आले, सब पागली समज आहे लोक। आम्ही खाणार काय तुम्ही तरी विचार करा। आम्हाला पण पोरं बाळ आहे, आम्हाला 18,000 20,000 पगार आहे आम्हाला। समजा तुम्ही 10,000 बिल भरला, आम्ही 10,000 भरून आमच्या पोरांचे शिक्षण भरू, आम्ही आमचं पोट भरू का घराचं लोन भरू। अगोदर मॅडम अगोदर बरोबर यायचं, आता काय यायला लागलं। स्मार्ट बिल लागल्याच्या नंतरच हा प्रॉब्लेम चालू झाला। राज्यभरातून स्मार्ट मीटर विरोधात अनेक तक्रारी येत आहेत। सांगलीमध्येही स्मार्ट मीटरला विरोध करण्यात आलाय। चलेगी नहीं चलेगी, अरे स्मार्ट मीटरचं करायचं काय। परभणीमध्ये सत्तेतीलच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन केलं। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा नवीन ट्रेंड महाराष्ट्रात सध्या सुरू झालाय। मात्र महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू असतानाच आंदोलक ज्या टाकीवर उभे होते त्याच टाकीचा स्लॅब कोसळून आंदोलक टाकीत पडले। दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर स्मार्ट मीटर बसवलेलं नसतानाच बिल यायला लागल्याचा आरोप एका ग्राहकानं केला होता। डिसेंबर महिन्यात अर्ज केला होता, तिथून 15 दिवसात मीटर आले। मीटर वायरमनने स्वतः आणून दिले घरी नसताना आणि परस्पर चालले गेले। नंतर जानेवारी महिन्यापासून तर आतापर्यंत कंटिन्यू बिल येत आहे। 1070 आतापर्यंत बिल आहे, अजून मीटर लावायचंच आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।